नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काही इतिहासाची पुन्हा पुन्हा उजळणी करणं आवश्यक आहे, कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रात नव्याने शाब्दिक संघर्ष सुरू झालेला आहे. कारण तो कायदेशीर बखेडा आहे, 2005 पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्याच्यावरती जे काही उत्तर शोधायचं आहे ते कायदेशीरच असणार आहे. मी अर्थातच बोलतोय ते म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दरम्यान जो नव्याने सीमावाद वेगवेगळ्या भागाच्या ह्यानी मागणी केली म्हणून आणि त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं म्हणून चर्चेत आहे. या अनुषंगाने जो मूळचा आपला ह्या वादाचा इतिहास आहे तो नीट समजून घ्यायला हवा. झालं असं की आपला देश स्वतंत्र व्हायच्या आधी काँग्रेस पक्षानं असं भूमिका घेतलेली होती की या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना होईल. देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र काँग्रेस पक्षानं तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केलं. माझा असा अंदाज आहे की त्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जो संभावित तणाव होऊ घातलेला होता, काश्मीरचा प्रश्न होता, हैदराबादचा प्रश्न होता, जुनागडचा प्रश्न होता, भोपाळचा प्रश्न होता. त्यामुळं पंतप्रधानांना असं वाटलं असावं की भाषा हा कदाचित पुन्हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. भाषावार प्रांतरचनेच्या आंदोलनामुळं भारतामध्ये असंतोष तयार होईल आणि त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु गांधीवादी विचाराचे एक नेते त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये उपोषण सुरू केलं की आम्हाला भाषावार प्रांतरचना हवी. दुर्दैवाने त्यांचं त्यात निधन झाल्यानंतर मात्र पंडितजींना या घटनेचं गांभीर्य कळालं आणि मग फाजल अली कमिशनची नियुक्ती झाली. भाषावार प्रांतरचना झाली आणि देशामध्ये वेगवेगळे प्रांत निर्माण व्हायला सुरुवात झाली. तरीसुद्धा ज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये दक्षिण कर्नाटकचा काही भाग, महाराष्ट्र आणि गुजरात हा भाग समाविष्ट होता, त्याच्याबद्दलच्या राज्यनिर्मितीनंतर सुद्धा आपलं समाधान झालं नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, 106 हुतात्मे झाले. त्यात गुजरातच्या तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर मात्र 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पुन्हा आपण महाराष्ट्राचा जो कर्नाटककडे भाग आहे त्याच्यावरती दावा करायला सुरुवात केली आणि मग महाराष्ट्राच्या आग्रहामुळं 1966 साली तेव्हाचे आपल्या देशाचे तिसरे सरन्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं, ज्याला आपण म्हणतो महाजन कमिशन. या महाजन कमिशनच्या अहवालाला आपण मान्य करू असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं. प्रत्यक्षामध्ये या महाजन कमिशनकडं साधारणपणे 2240 शपथपत्र, 7500 लोकांच्या प्रत्यक्ष त्यांनी मुलाखती घेतल्या आणि मग महाजन कमिशननं असं सांगितलं की महाराष्ट्र सरकार ज्या बेळगाववरती दावा करतं आहे त्या बेळगावला कर्नाटकमध्येच ठेवायला हवं, परंतु निपाणी, चंदगड वगैरे सारखा जो भाग आहे तो मात्र महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो. महाराष्ट्र सरकारची मूळची मागणी होती 812 गावाची. दुसरा मुद्दा जो आपण लक्षात घ्यायला हवा की जे बसवराज बोम्मई आता 2-3 दिवसापासून सांगतायत आणि मी जर आता महाराष्ट्राला असं सांगितलं की हो, जर महाजन कमिशनच्या अहवालावरती आपण गेलो तर कर्नाटक सरकार सध्या ज्या जत तालुक्याचा, ज्या अक्कलकोटचा भाग, ज्या सोलापूर शहराचा उल्लेख करत आहे तो महाजन कमिशननी त्यांना दिलेला भाग आहे. आत्ता शिवसेना किंवा तत्सम राजकीय पक्षाच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्याला प्रतिवाद म्हणून या राज्यातली एकही इंचभर जमीन आम्ही दुसऱ्याला देणार नाही असा जो सरकार प्रतिवाद करते त्याला तसा काही अर्थ नाही कायद्याच्या अर्थाने. कारण महाजन कमिशनच्या या अहवालावरती आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि तो बखेडा आत्ता तिथेच आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता हा जो आपला पूर्वीचा इतिहास आहे तो नीट समजून घेतल्यानंतर मला आता श्री नानासाहेब पाटील माझ्याबरोबर आहेत. नानासाहेब पाटील हे सहकारी चळवळीतलं एक मोठं नाव आहे, पण त्यांची आणखीन एक ओळख अशी आहे की भाई उद्धवराव पाटील की जे मराठवाड्यातलं नेतृत्व, जे विरोधी पक्षीय नेते होते, त्यांची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अध्यक्षपदी सुद्धा नियुक्ती झालेली होती. आणि नानासाहेब पाटलांनी हा जो सगळा आपला कर्नाटक बरोबर सुरू असलेला, आत्ता त्याला बेळगावी वाद म्हणतात, पण बेळगावचा जो वाद आहे तो वाद जवळून बघितलेला आहे. नानासाहेब, आत्ता प्रेक्षकांना हा धक्का दिल्यानंतर की महाजन कमिशननं तर त्यांना ते दिलंच होतं, कायदेशीरदृष्ट्या ते जे म्हणतायत त्याच्यात काही वावगं नाही आहे, पण आपला आक्षेपाचा भाग काय होता तर महाजन कमिशननं 1951ची सेन्सेक्स न बघता, कारण ती आकडेवारी पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगायला हवी की अगदी 1981 पर्यंतची जरी आकडेवारी बघितली तर बेळगाव शहरामध्ये जवळपास 60% मराठी भाषिक होते आणि त्याच्यामध्ये फक्त 18.8% कानडी लोक होते. शहापूरमध्ये 57% मराठी भाषिक, बेळगावी छावणीमध्ये 33.6% मराठी भाषिक
आणि बेळगावी उपनगरमध्ये 50.9% म्हणजे आत्ताच्या बेळगावचं त्यांनी बेळगावी केलेलं आहे म्हणून. तर आपलं असं म्हणणं होतं की महाजन कमिशननी 1951चा सेन्सेक्स न वापरता 1961चा सेन्सेक्स वापरला आणि मराठी माणसाची भावना लक्षात घेतली नाही. आता हा झाला कायदेशीरदृष्ट्या आपण महाराष्ट्रासमोर मांडलेला भाग, पण त्याच्याशिवायच्या बऱ्याच गोष्टी होत्या की आपण नेमकं कुठे कमी पडलो महाजन कमिशनच्या. आता महाजन कमिशनचा विचार करण्यापूर्वी मला भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भातच थोडंसं अतिशय म्हणजे त्याचा इतिहास आणि विस्तृतप्रमाणे सांगितलं तर निश्चितप्रमाणे आपल्याला ह्या भाषावार प्रांत रचनेचा समस्या काय आहेत नेमक्या ते आपल्याला कळेल. की तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या चळवळीत त्यावेळेस काँग्रेसची जी काही अधिवेशनं व्हायची ते विचारप्रवर्तक अशी अधिवेशनं असायची आणि हे विचारप्रवर्तक अधिवेशनं असायचे. तात्विक चर्चा त्याच्यामध्ये होत असायची. भारतीय जनतेला केवळ स्वातंत्र्य द्यावं ही काँग्रेसची मागणी नव्हती, तर स्वातंत्र्य मिळण्याची क्षमता असणारा देश निर्माण करायचा, जनता तशी क्षमता असणारी निर्माण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या स्वप्नातला भारत तयार करायचा ही त्याच्यातली भूमिका होती. तर काँग्रेसने वेळोवेळी त्यावेळेस भाषावार प्रांत रचनेचे ठराव केले आणि भाषावार प्रांत रचनेचे ठराव करीत असताना त्यावेळेसचा सर्वसाधारण संपूर्ण देशाचा या ठरावाला पाठिंबा होता, जनतेचा पाठिंबा होता. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल त्या संदर्भात की ज्यावेळेस भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि तो प्रश्न असा होता की एक भाषा, एक संस्कृती आणि एक राज्य. एक भाषा, एक संस्कृती आणि एक राज्य अशी त्यावेळेसच्या लोकांची मागणी होती. पंजाबमध्ये उठाव झाला कारण का पंजाब आणि हरियाणा ही 2 राज्य करण्याची मागणी त्यावेळेस हरियाणातल्या लोकांनी केली होती. महाराष्ट्रात उठाव झाला. महाराष्ट्रात उठाव अशा प्रकारे झाला की आपला जो मुंबई प्रांत होता त्यावेळेसचा तो तुम्हाला आश्चर्य वाटेल तो सिंधपर्यंत पोहोचलेला होता. उत्तर कर्नाटक ते सिंध एवढा मोठा तो प्रांत होता. म्हणजे अनेक भाषांचे लोक या प्रांतात होते. आणखीन एक गोष्टीचं आश्चर्य वाटेल तुम्हाला की आज जो आंध्र प्रदेश आहे, आज पूर्वीचा आंध्र प्रदेश नाही, आजचा आंध्र प्रदेश, तो आंध्र प्रदेश आहे तो मद्रास प्रांतामध्ये होता आणि मद्रास प्रांतामध्ये त्यावेळेची भाषा त्यांची राजभाषा ही तमिळ होती. म्हणजे तमिळ आणि तेलुगू असं ते सामुदायिक राज्य होतं. महाराष्ट्रामध्ये गुजरात, काही प्रमाणात मराठी असं हे राज्य होतं. कारण का मराठी काही प्रमाणात म्हणायचं कारण आहे की विदर्भ हा त्यावेळेस मध्य प्रांतात होता आणि मध्य प्रांताची राजधानी नागपूर होतं. म्हणजे थोडंसं अतिशय म्हणजे आपल्याला ऐकल्यानंतर सुद्धा म्हणजे नवीन तरुण पिढीला हे ऐकल्यानंतर सुद्धा धक्का बसेल अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पुट्टी श्रीरामलू नावाचे एक गृहस्थ कार्यकर्ते त्यांनी आंध्राची वेगळी मागणी केली आणि आंध्र भाषिक हा स्वतंत्र राज्य व्हावं असं त्यांनी मागणी केली. जवळपास 52 दिवसाचं त्यांनी उपोषण केलं आणि 52 दिवसाच्या उपोषणात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आणि आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे आंध्र भागामध्ये त्यावेळेसच्या तेलुगू भाषिक भागामध्ये आंदोलनाचा आरडोम उसळला आणि नेहरूला त्या गोष्टी मान्य करणं भाग पडलं आणि नेहरूंनी त्या गोष्टी मान्य करून साधारण 1956ला वेगळा आंध्र ह्या राज्याची निर्मिती केली. त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये ही मागणी जोर करायला लागली होती आणि त्यावेळेस जवाहरलाल नेहरूंनी म्हणजे त्यावेळेसच्या सरकारने, त्यावेळेसच्या शासनाने, केंद्र सरकारने फाजल अली कमिशन नावाचं एक कमिशन नेमलं भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात आणि त्या फाजल अली कमिशनने दिलेला रिपोर्ट जो आहे तो तर त्याच्यापेक्षा धक्कादायक. त्यांनी विदर्भ स्वतंत्र करावा, मुंबई स्वतंत्र करावी आणि गुजरात आणि मराठी भाषिक प्रदेश हा एकत्रच राहावा अशा प्रकारचं त्यांनी अहवाल दिला आणि महाराष्ट्रात पुन्हा आरडोंब उसळला. आणि त्याच वेळेस 1956-57च्या सुमाराला 56लाच की संयुक्त महाराष्ट्र समिती, SM जोशी, आचार्य अत्रे, डांगे, उद्धवराव पाटील अशा सगळ्या नेत्यांच्या सहभागातून एक संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि
SM जोशीच्या नेतृत्वाखाली ते सरचिटणीस झाले, ते त्यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त महाराष्ट्र समिती काम करू लागली. आणि गंमत अशी झाली त्याच्यामुळे की हे सगळं चालू असताना हैदराबाद संस्थानामध्ये जे आपले जो मराठवाडा होता, मराठवाड्यातले 5 जिल्हे, त्यावेळेसचे 5 जिल्हे, आताचे 8 जिल्हे, त्यावेळेसचे 5 जिल्हे जे होते मराठवाड्यातले, ते 5ही जिल्हे त्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये होते. आणि हैदराबाद संस्थान 1948च्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो तसाच प्रदेश तो हैदराबादमध्ये राहिला. एक महत्वाचा मुद्दा आहे साहेब की महाजन कमिशनच्या दृष्टीनं, कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी हे समजून घ्यायला हवं. एक छोटंसं पण महत्वाचं त्यांचं ऑब्झर्वेशन काय बघा. महाराष्ट्रास क्लेम फॉर बेलगाम इज ऑफ रिसेंट ओरिजिन. त्यांचं असं म्हणणं होतं. म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की इंदोरचं संस्थान असेल किंवा मध्य प्रदेशमधली संस्थान असतील, ह्या संस्थानावरती महाराष्ट्राने दावा नाही केला. पण महाजन कमिशन काय म्हणतंय, Maharashtra's claim for Belgaum is of recent origin, though tabled in parliament. Maharashtra's MP, especially from the treasury benches, did not vote against the amendment of Belgaum being part of their state. Belgaum is a cosmopolitan city. In 1920, when the AICC session was held in Belgaum, not a single leader from Maharashtra, including NC Kelkar, demanded that it be part of that state. Geographically, Kannada area surrounded the city of Belgaum on 3 sides and by a smattering of villages belonging to Maharashtra on the 4th. Reorganization will cause extreme hardship. Status quo should be maintained. From the records of right of Belgaum city, it is seen that a majority of lands belongs to Kannadigas. All the original records in the offices of the Mamledar and collector are in Kannada. On the appreciation of the whole materials and assessing its objectivity, I have reached the conclusion that I cannot recommend the inclusion of Belgaum city in the state of Maharashtra. आता हे इतकं क्लिअर सांगितल्यानंतर आपण कुठे कमी पडलो महाजन कमिशन समोर? नाही, मी त्या ह्याच्यावर येतो मी. पण तत्पूर्वी थोडीशी आणखीन एक चांगली माहिती आपल्याला मी सांगू इच्छितो श्रोत्यांना की ज्यावेळेस हे फाजल अली कमिशन जाहीर केलं त्याने, आणि फाजल अली कमिशननी ज्यावेळेस हा रिपोर्ट दिला शासनाला, केंद्र सरकारला, की विदर्भ वेगळा असला पाहिजे, मुंबई वेगळी असली पाहिजे, आणि गुजरात आणि महाराष्ट्र जे राहिल्यावर उर्वरित महाराष्ट्र आहे त्यांचं एक राज्य असलं पाहिजे, मुंबई राज्य किंवा काही त्याचं नाव असेल ते. तर ह्याला त्यावेळेसच्या महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा विरोधी पक्षाने तीव्र विरोध केला. आणि हा विरोध करत असताना त्याने एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली की ती कुणाच्याच लक्षात आली नाही किंवा कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी सांगितलं की पंजाब आणि हरियाणा हा जो प्रश्न आहे, पंजाबचा हरियाणाचा जो सीमा प्रश्न आहे, त्या सीमा प्रश्नाच्या वेळेस ह.बी. पाटसकर नावाचे एक राज्यपाल होते आपल्या इथं देशात, आणि ह.बी. पाटसकरचा निवाडा हा भारतात सगळ्यात प्रसिद्ध झालेला निवाडा होता. त्या निवाड्याचे जे मूल तत्व होते, आणि ती मूल तत्व काय होते तर भाषिक सलगता. लक्षात घेणारा मुद्दा आहे. भाषिक तत्व होतं एक, म्हणजे भाषावार कशी करावी याच्या संदर्भात उगीच काहीतरी भावनात्मक असं काही निर्णय घेण्याचा काही प्रश्न नाही. आज आपण बघतोय आसाममध्ये आणि मेघालयमध्ये आणखीनही भांडण चालू आहे. नुसतं भांडण चालू नाही तर हत्या व्हायल्यात तिथं, पोलिसाच्या हत्या व्हायल्यात तिथं. ठीक आहे, भाषिक संलग्नता. तर भाषिक संलग्नता हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या खेड्याचे संबंध, म्हणजे त्या गावाचे संबंध हे इतर भाषिकाच्या लोकांच्या पेक्षा ज्या भाषिक लोकांचे जास्त आहेत त्यांच्याशी संबंध असणारे संबंध, म्हणजे भाषिक बहुलता आणि रिलेटिव्ह नातलग असा पण नाही. भाषिक बहुभाषिकता, तुमचं बहुभाषिकता हा पहिला मुद्दा. दुसरं की भाषिक सलगता, म्हणजे ते समजा एक गाव महाराष्ट्रात येण्यासारखं आहे पण ते गावाच्या अलीकडं आणि मध्ये दोघांच्या मध्ये जर कन्नड भाषिक असेल किंवा मराठी भाषिक असेल, हे गाव तिकडं किंवा ते गाव इकडं करू नये, सलगता असली पाहिजे. हा सगळ्यात दुसरा महत्त्वाचा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या लोकांचं मत, लोकमत. आणि हे लोकमत कसं आजमावायचं होतं ते सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल, विधानसभेच्या निवडणुका असेल, लोकसभेच्या निवडणुका असेल,
त्या भाषावर प्रांत रचनेमध्ये जर ह्या निवडणुका झाल्या असतील तर त्याचा विचार प्रामुख्यानं करावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1951चं सेन्सस हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 1951चं सेन्सस हे काही कुणी व्यक्तिगतरित्या कुण्या राज्यानं केलेलं नसतं, ते केंद्र सरकारनं केलेलं आहे ते सेन्सस. आणि केंद्र सरकारची आकडेवारी ही अधिकृत आकडेवारी आहे. त्यामुळं ही अधिकृत आकडेवारी गृहीत धरून ह्या गोष्टीचा निर्णय घ्यावा असं त्यावेळेस ह्या हवी पाटसकरांनी सांगितलं. त्या हवी पाटसकरच्या न्यायनिवाड्याप्रमाणेच अनेक स्टेटमध्ये त्यांनी निवाडे दिले. पंजाब हरियाणाचा तसाच निवाडा झालेला आहे. आणि आपल्या ते मात्र महाराष्ट्रात तो निवाडा होऊ शकला नाही. मग तिथं त्याच्यानंतरचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, गोव्याचा सुद्धा प्रश्न असाच झाला की त्यावेळेस केंद्र सरकारने गोव्याला मतदान घेतलं. ठीक आहे, आपण थोडं डायग्रेस होलोय, पण मला असं विचारायचं की महाजन कमिशन समोर आपण कुठे कमी पडलो? सांगतो ना मी ते. आता हे ज्यावेळेस वाद झाला त्यावेळेस हे वाद इतके विकोपाला गेले की केंद्र सरकारने त्यावेळेस हा निर्णय घेतला की आता हे लायक अली कमिशन नको किंवा मागचे काही झालेलं आहे ते काही नको, त्याचा विचार न करता त्यांनी आता या फक्त आणि फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोघांच्या संदर्भात विचार करण्यासाठी म्हणून महाजन कमिशन नेमलं. हा महाजन कमिशनच्या नेमण्याच्या बाबतीत सुद्धा इतिहास फार मजेशीर इतिहास आहे की महाजन कमिशनची नेमणुकीच्या संदर्भात त्यावेळेसचे जे विरोधी पक्षाचे नेते होते किंवा संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते त्यांनी तीव्र विरोध केला. महाजन कमिशन नको आम्हाला हा निर्णय जे हवी पाटसकरचा जो न्याय निवाडा आहे त्याच्या आधारावर आमच्याकडं तुम्ही हे निवाडा द्या, आम्हाला कुठलं कमिशन नको, कुठलं काय नको. आणि तो बेस्ट धरलाय तुम्ही मान्य केलाय तुम्ही इतर राज्यामध्ये, तर त्याप्रमाणे निवाडा द्या असं त्याने मागणी केली. पण केंद्रातलं शासन काँग्रेसचं, महाराष्ट्रातलं शासन काँग्रेसचं आणि केंद्रातल्या शासनानं प्रभाव टाकून महाराष्ट्राच्या शासनाला ते महाजन कमिशन मान्य करायला भाग पाडलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महाजन कमिशनला म्हणजे स्वीकृती द्यायला त्यावेळेसच्या महाराष्ट्र शासनाला भाग पाडलं त्याने. आणि त्यावेळेसचे विरोधी पक्षाचे नेते तेव्हा त्या भागातले सीमा भागातली जनता या गोष्टीला विरोध करत होती. प्रश्न पुढे असं निर्माण झाला की महाजन कमिशन आल्यानंतर सरकारनेच म्हणजे केंद्र सरकारने निर्माण केलं महाजन कमिशन आणि राज्य शासनानं मान्य केल्यामुळे महाजन कमिशन इथं आलं. महाजन कमिशननी काहीच निकष न लावता हा फाजलटली म्हणजे अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये त्यांनी हा अहवाल दिला असं माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे. कशाच्या आधारावर म्हणताय तुम्ही? कारण त्यांनी त्यावेळी 1951ची लोकसंख्या गृहीत धरलेली आहे, भाषिक बहुलता गृहीत धरलेली आहे. आता सांगलं की बेळगावमध्ये मराठी भाषिक संख्या जास्त आहे. निपाणी असेल, कारवार असेल किंवा आणखीन आळंद असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा भाषिक बहुलता ही मराठी भाषिक आहे. नानासाहेबाच्याच याच मुद्द्याला पुढे आपण घेऊन जाऊ की ते जेव्हा झालं ते कसं झालं ते नानासाहेब सांगतात. पण महाजन कमिशनच्या शिफारशी काय आहेत बघा. बेळगावशिवाय महाराष्ट्रानं 814 गावावरती दावा केला होता. महाराष्ट्राला निपाणी, खानापूर, नंदगड यासह 262 गावं देण्याची शिफारस आयोगानं केली. म्हैसूर राज्यानं म्हणजे तेव्हाच्या म्हैसूर राज्यानं जे नंतर कर्नाटक झालं 516 गावाचा दावा केला होता आयोगानं. आणि हे महत्वाचं आहे म्हणजे बसवेश्वर बोम्मई जे बोलतायत, बसवराज बोम्मई जे बोलतायत त्याचा आधार हा आहे. आणि तो न समजून घेता महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी मंडळी सुद्धा महाजन कमिशनचा अहवाल हा आहे आणि त्याच्या आधारावरती कर्नाटक बोलतंय असं न सांगता भावनिक राजकारण करतायत. त्यांनी असं सांगितलं की महाजन कमिशननं सोलापूरसह 247 गावाचा कर्नाटकमध्ये समावेश करावा. किती जणांना माहिती आहे किंवा माहिती जरी असलं तरी ते तसं का मांडायचं नाही तर आपल्याला महाजन कमिशनचा अहवाल मान्य नाही आहे. बेळगाव कर्नाटकमध्ये राहील. जत, अक्कलकोट आणि सोलापूरसह सुमारे 247 गावं स्थळं कर्नाटकचा भाग होतील. मग महाराष्ट्राला काय मिळेल तर नंदगड, निपाणी आणि खानापूर यासह 264 गावं आणि ठिकाणं आपल्याला मिळतील. मी पुन्हा एकदा सांगतो की महाजन कमिशनच्या समोर आपल्या सरकारनं तो अहवाल आल्यानंतर असं सांगितलं की मराठी भाषिकांची जनभावना महाजन कमिशननं लक्षात घेतली नाही. आणि 1951चा जो सेन्सेक्स आहे तो महाजन कमिशनने न लक्षात घेता 1961चा सेन्सेक्स लक्षात घेता. पण महाजन कमिशनचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत की महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीनं सुद्धा ह्या कमिशनकडे पुरेसं गांभीर्यानं बघितलं नाही. आता त्याच्यात तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला अतिशय बरोबर आहे. आता एक साधी गोष्ट याच अहवालात तुम्ही वाचलेला महाजन कमिशन मला जो अहवाल आहे की जो पूर्वी अनेकांनी वाचलाय तो. आता जत, अक्कलकोटची गावं आणि सोलापूर ही कर्नाटकाला जोडायची आणि कर्नाटकातली ती गावं बेळगाव असेल, निपाणी असेल, कारवार असेल, धारवाड असेल
ही गावं आळंद असेल, ही गावं महाराष्ट्रात जोडायची, म्हणजे जम्पिंग जायचं का तिकडं? तुम्ही नकाशा तरी बघा त्याचा, तुम्ही नकाशा तरी बघा किमान त्याचा. म्हणजे आता ही सोलापूर जिल्ह्यातली गावं, आमच्या भागात येणारे कर्नाटकाची म्हणजे गावं जी येणार आहेत, ते धारवाड असेल, बिदरमधली काही गावं असेल, बिदर जिल्ह्यातली गावं, हे त्याला म्हणजे ओलांडून पुन्हा कर्नाटकात कशी जाणार ते? म्हणजे हे इतका म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलाही तात्विक बेस नसलेला असा हा अहवाल आहे. आणि महाराष्ट्र शासनानं त्यावेळेसच्या महाराष्ट्र शासनानं तो एक तर स्वीकारायला नको होता. स्वीकारल्यानंतर ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याला मात्र फेस सीमा भागातली मराठी भाषिक जनता करते. आणि ते अतिशय दुर्दैवी आहे. सीमा भागातली जनता 1956 पासून महाराष्ट्रात येण्यासाठी, मराठी भाषिक प्रदेश तिथला महाराष्ट्रावर येण्यासाठी म्हणून 1956 पासून लढा देतोय. आज त्याला जवळपास 65-66 वर्ष झाली आणि तरी त्यांची कुणी दखल घेत नाही. आणि दखल काय घेतली जाते तर आम्ही महाराष्ट्रातला एक गाव सुद्धा आम्ही तिकडे कर्नाटकाला घालणार नाही असं एक सिंहगर्जने केलं. आणि ती महाराष्ट्रातली गावं स्वतःच तुम्हीच घेतलेल्या मुलाखतीत गावचे लोकच म्हणतात की आम्हाला तिकडे जायची इच्छा नाही. एक आपल्याकडे आता वेळ कमी आहे, शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपल्याला हा विषय संपवायचा आहे. पण त्याच्या आधी ह्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये खूप मोठी जनचळवळ सुरू झालेली होती. ND पाटील यांनी तर आपली उभी हयात या प्रश्नाच्या मुद्द्यावरती आंदोलन करण्यामध्ये घालवली. त्यांचं असं म्हणणं होतं की 2005 साली महाराष्ट्र सरकार जे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि मी सगळे कोर्ट प्रोसिडिंग पण बघितले, ज्याला गती देणं आपण म्हणतो अशा पद्धतीचं कुठलंही कामकाज कुठल्याही राजकीय विचारधारेचं या राज्यात सत्तेवरती होतं तरी सुद्धा त्याला जी गती मिळायला हवी होती तशी काही गती मिळालेली नाही. 2005 पासून 2022 पर्यंत ज्याला न्यायालयीन प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होणं असं म्हणतो आपण, तसं काही झालेलं नाही. आता तर आपण नवे वकील हरीश साळवे हे पुरेसा वेळ देऊ शकत नाही, ते लंडनमध्ये दीर्घकाळ राहतात, म्हणून एक नवीन वकील दिलेले आहेत. अगदी सारांश रूपाने मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की भाई उद्धवराव पाटील असतील किंवा ND पाटील असतील, ह्या सगळ्या मंडळींनी हा महाजन कमिशनचा अहवाल आल्यापासून ते आत्ता काळाच्या पडद्याआड जाण्यापर्यंत ज्या चळवळी केल्या त्या चळवळीचं स्वरूप काय होतं आणि त्या वेळेच्या राज्य सरकारांनी कुठल्याही राजकीय विचाराच्या त्याला कसा अतिशय चांगला प्रश्न आहे. त्यांनी त्यातल्या त्यावेळेसच्या ज्या घटना जर आपण पाहिल्या तर खूप धक्कादायक आहेत. पहिली आणि महत्वाची घटना तुम्ही जी आता सांगितली की सुप्रीम कोर्टात जाण्याच्या संदर्भातली जी घटना आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. मला त्याच्यात आणखीनही स्मर्त आठवत आहे त्याला की ND पाटलांनी तीव्र विरोध केला होता कोर्टात जाण्यासाठी. हे धक्कादायक आहे. आणि तेच ND पाटलांनी पुन्हा त्याला नाईलाजानं त्यांचा सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण्यासाठी जी सगळा जो डाटा तयार करावा लागला तो शेवटी ND पाटलाच करावा लागला. ND पाटलांचं म्हणणं काय होतं त्यावेळेस सुद्धा की त्यावेळेस त्यांनी सीमा भागातल्या लोकांची बेळगावमध्ये बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं त्या सगळ्या लोकांना की सीमा प्रश्नाच्या संदर्भात आपण जर कोर्टात गेलो तर कुठल्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येवो, कर्नाटकात येवो, कुठल्याही म्हणजे याचं सरकार पक्षाचं येवो, ते हे पुढारी हात झटकून मोकळे होतील. कोर्टात प्रकरण आहे, आम्ही काही करू शकत नाही म्हणतील आणि तुम्हाला कोणीही मदत करणार नाही अशी स्पष्ट भूमिका ND पाटलांनी आणि अतिशय कणखरपणे त्यांनी मांडली होती. पण त्यावेळेस असंच झालं. त्यावेळेस सुद्धा सगळ्या नेत्यांनी, महाराष्ट्राच्या नेत्यांनी आणि भाषिक प्रदेशाच्या लोकांनी म्हणजे बेळगावच्या मराठी भाषिक लोकांनी ND पाटलावरच प्रेशर आणलं आणि ND पाटलाला सांगितलं त्यांनी की आता आम्ही लढा द्यायचा म्हणजे किती वर्ष लढा द्यायचा, 50-50 वर्ष आम्ही लढा देतोय. आमच्या तिथं काहीच आमचे आता नातू आले म्हणले, मोठे झाले नातू, आणि त्यांच्या आता त्यांची तेवढी तीव्रता राहणार नाही म्हणले त्यांची तेवढी. तर तुम्ही हे कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्याकडं सगळे कागदपत्र, पुरावे, सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे पूरक आहेत, त्यामुळं आपण कोर्टात जायलाच पाहिजे असं म्हणलं. त्यांचा नाईलाज झाला. का नाईलाज झाला की त्यांचं प्रेमच होतं ते मराठी भाषिक लोकांवर तिथल्या सीमा भागातल्या. आणि मराठी भाषिक लोकच जर असं म्हणत असेल तर ND पाटलांनी माघार घेतली आणि ND पाटलांनी कोर्टात जायला मंजुरी दिली. ज्यावेळेस हे कोर्टात जायला तयार नव्हते त्यावेळेस अनेक लोक शरद पवारला जाऊन भेटले, मराठी भाषिक प्रदेशातले, म्हणजे कुठले म्हणजे कर्नाटकातल्या मराठी भाषिक लोक तिथं शरद पवारला जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही ND पाटलाला सांगा. शरद पवार अनुकूल होते कोर्टात जायला. तर शरद पवार म्हणले मी काही जरी झालं तरी ND पाटलाला मी समजावून सांगू शकत नाही. आता मला दुसरा प्रश्न विचारायचा, महाराष्ट्रात प्रमुख 4 राजकीय पक्ष आहेत, त्यात भारतीय जनता पार्टीची भूमिका ही कायम बोटछेपी राहिलेली आहे, पण शिवसेनेने या मुद्द्यावरती कायम आक्रमक भूमिका घेतली. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मूल्यमापन या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही कसं करता? हे अगदी साधं आणि सोपं सरळ आहे त्याच्यामध्ये
की कोणताही प्रश्न जनतेमधले जो प्रश्न जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत किंवा जनतेच्या तीव्र भावना त्याच्यामध्ये आहेत त्याचं राजकीय भांडवल करणं हे राजकीय पक्षाचं कामच आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. आज केंद्र सरकार का प्रेशर आणत नाही? कर्नाटकात भाजपचं सरकार आहे आणि ह्याच्यामुळं हे राजकीय गणितं ज्यावेळेस लोक घालायला लागतात वरचे नेते त्यामुळं हा प्रश्न कधीच माझं वैयक्तिक मत जर तुम्ही मला विचारलं म्हणजे तुमची इच्छा असेल तर समजा मी तुम्ही विचारतोच आहे विचारलं, तुम्हाला. हे केव्हा मिटेल? प्रश्न केव्हा मिटेल मी कायमस्वरूपी हेच उत्तर देत आलो त्यावेळेस दिलं आजही देतो हा प्रश्न सुटणार नाही या जैसे ते राहणार. नोटवरती या नोटवरती मी थांबतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण आमच्याकडं आम्ही वाचून संकलित केलेलं जे ज्ञान आहे ते समोर मांडलं पाहिजे. केवळ भावनिक बोलून काहीही होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे की महाजन कमिशनच्या अहवालाप्रमाणे बसवराज बोम्मई जे म्हणतात ते बेकायदेशीर नाही. आपण मराठी भाषिक आहोत. आपली अस्मिता मराठी बांधवांशी जोडली गेलेली आहे. महाराष्ट्राची 1 इंचभर जमीन आपण द्यायला तयार नाही अशी जी राजकीय पक्षाची भूमिका आहे त्याच्याच बरोबर आपण पण आहोत. पण कायदेशीर वस्तुस्थिती वेगळी आहे आणि नानासाहेब पाटलांनी जी आत्ता आपल्यासमोर स्पष्ट भूमिका मांडली आत्ता याचं तटस्थपणे जर विश्लेषण केलं तर जोपर्यंत थेटपणे सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला निवाडा करत नाही आणि तोही कशाच्या आधारावरती करेल तोपर्यंत महाजन कमिशन हा आत्ता हयात असलेली वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या आधारावरतीच कर्नाटक सरकार असा दावा सतत करत राहणार. राजकारणाचा भाग म्हणून आपण त्याला प्रतिवाद करू. थांबूया आपण इथे. आमचे हे जे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स टाका आणि त्या कमेंट्सवरती जर आपल्याला वाटलं की पुन्हा एक सविस्तर चर्चा करायला हवी तर तीही चर्चा आपण जरूर करू. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.